छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या आवारामध्ये जे काही अतिक्रमण होतं ते गेल्या अनेक वर्षापासूनचं अतिक्रमण या ठिकाणी आहे. प्रशासनानं खरं म्हणजे सामंजस्याची भूमिका घेऊन या सर्वांना बोलवून घेऊन जिथं त्यांना योग्य वाटते त्या ठिकाणी हे त्यांना धंदा करण्यास मुभा द्यायला पाहिजे होती. पण अशी कुठलीही प्रक्रिया न राबवता कुठलीही नोटीस न देता एका दिवसात अशी कारवाई करणे म्हणजे गोरगरिबांच्या पोटावर मारण्याचा प्रकार आहे. मी असं कदापि होऊन देणार नाही. खरं म्हणजे या विभागाचा निर्णय आहे की या आवारामध्ये कुठलं अतिक्रमण नको. पण पूर्वीचं काय तर एक्झिस्टिंग अतिक्रमणं जी आहेत ती त्या ऑफिसरनं तिथल्या जो प्रमुख असतो त्यानं निर्णय घ्यायचे. आणि त्यामुळे मी डीनना या ठिकाणी आज विनंती केलेली आहे की हा निर्णय होत असताना तुम्ही असं लोकांना उघड्यावर पाडू शकत नाही. तुम्ही प्रस्ताव मंत्रालयाला सादर करा तुमच्या डिपार्टमेंटला आणि त्यानंतर आम्ही प्रस्ताव मंजूर करून घेऊ. जर त्या तुमच्या खात्याचं असं म्हणणं असेल की या ठिकाणी आम्हाला देता येणार नाही तर तुम्ही या ठिकाणी डीन म्हणून तुम्हाला अधिकार आहेत आणि तुम्ही जे तुम्ही एकत्र बसा, त्या लोकांना एकत्र घ्या आणि जिथं योग्य जागा वाटते की जेणेकरून CPRच्या येत असणाऱ्या लोकांना पण अडचण व्हायला नको आणि आमच्या या लोकांची व्यवसाय पण झाले पाहिजेत. तर अशा पद्धतीने निर्णय घ्या. आणि मग त्याप्रमाणे त्यांनी या ठिकाणी कबूल केलेलं आहे. आपण जी पाठीमागे ही केबिन पाहतो शिवसंदेश, खरं म्हणजे ही केबिन तर 1997 साली शिवसेना भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं आणि तत्कालीन पालकमंत्री रामदास कदम यांनी त्यावेळेला ही केबिन टाकण्यास परवानगी दिली आणि तसं पत्र पण आपल्याकडे आहे किंवा लिखित आहे. हा त्यांनी प्रस्ताव पुढे पाठवून हा नियमित करून घेतला नाही. एवढाच या केबिन मधला फरक आहे. आणि मुळात कसं आहे जे कार्यकर्ते कुणासाठी ह्या केबिन वगैरे दिले असतात शासनानं 1983 पासून हिंदू एकताची चळवळ कोल्हापूरला सुरू झाली. त्या चळवळीतला पहिला कार्यकर्ता म्हणून या संग्रामचे वडील त्या ठिकाणी होते. त्यासाठी केबिन त्या ठिकाणी दिलेले आहे. काहीतरी हिंदुत्वासाठी योगदान आहे, समाजासाठी योगदान आहे म्हणून दिलेल्या जर जागा असं काढून कोण घेणार असेल तर मी निश्चितपणे गप्प बसणार नाही. या केबिनला तर हात लावताच कामा नये. आणि उरलेल्या पण केबिन जे आहेत मी आत्ताच सांगितलेलं आहे आणि या मतावर मी ठाम आहे. या लोकांना इथनं काढून देणार नाही. यांना योग्य जागा द्या आणि हा निर्णय घ्या. सर, ह्या प्रश्न कायमस्वरूपी मिटावा किंवा ह्यासाठी एक लिगली सर्वांना परवानगी व्हावी यासाठी नेमका काय बघा काय होतंय, काळाच्या ओघात आपण आपापल्या कामात राहतो. आमच्याकडे प्रस्ताव आले की आम्ही मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करतो. शासनाची डिपार्टमेंट 100 आहेत, लोकांची कामं हजारो असतात, त्यामध्ये आम्ही काम करत असतो. तरी पण अशी परिस्थिती ज्या वेळेला उद्भवेल त्या वेळेला मी कुठल्याही परिस्थितीला लोकांच्यावर अन्याय होऊन देणार नाही, माझी भूमिका आहे. आज या ठिकाणी अतिक्रमणासंदर्भात जी आज मीटिंग झाली, डीन बरोबरची चर्चा झाली. आम्ही डीनला सातत्याने सांगत आलोय की इथं खूप जुनी म्हणजे 50 पासून खोके आहेत, हे 97 पासून खोका आहे. यांच्याबद्दल पुनर्वसनाबद्दल तुम्ही काय करणार आहात? या पुनर्वसनाबद्दल तुमचा काय विषय आहे? पुनर्वसन जोपर्यंत करत नाही तोपर्यंत तुम्हाला अतिक्रमण काढता येत नाही. आज जर तुम्ही इथं पाहिलं तर इथं कुठलेही कॅन्टीन CPRचं अधिकृत कॅन्टीन नाही आहे. जे लोकांच्या गैरसुविधा होणार, जे नातेवाईक येणार आहेत त्यांच्या काय सुविधा केल्या, तुमच्यासाठी काय उपाययोजना केल्या? कुठल्याही उपाययोजना न करता तुम्ही डायरेक्ट अतिक्रमण आयोग घोषित करून अतिक्रमण काढत असाल याला महाराष्ट्र निर्माण सेना विरोध करणार आणि जोपर्यंत पुनर्वसन करत नाही तोपर्यंत तुम्हाला अतिक्रमण पाडू देणार नाही. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना